सगळेजण खाली बसून घ्या. आता भूदेव आलेत का? चला समोर या, देवपा समोर या. आता ग्रंथाचं पूजन होईल आणि पूजन झाल्यावर सगळ्यांना ग्रंथाचं दर्शन होईल. आणि बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं की आम्हाला सगळ्याला ग्रंथ दर्शन झालं पाहिजे. आता सगळ्यात जणी वरती येऊन दर्शन घ्यायचं म्हणलं, मी तुम्ही सगळेच खाली बसू, असं व्हायला नको. म्हणून मी तुमच्याकडं ते शिवपुराणाचं वस्त्र देते, याच्यात तुम्हाला काय दक्षिणा टाकायची तर टाका. इथं नंतर ग्रंथ ठेवल आणि सगळ्याजणी नंतर ग्रंथाचं दर्शन घ्या. अरे सगळ्याला इथं यायचं दर्शन घ्यायला पॉसिबल नाही सगळ्यालाच. म्हणून दोन मुलं जोडी घेऊन फिरतील, तुम्हाला काय दक्षिणा टाकायची तर त्याच्यामध्येच टाका, ती भगवान शंकराच्या जोडीत पडेल. आणि आता ग्रंथपूजन होईल आणि ग्रंथपूजन होतं सर्वांनी हात जोडून बसा. काय कराय एक काम करा ना, हे ग्रंथाचं वस्त्र काढून दोन पोराच्या हातात द्या, सगळ्याला माझा जोडी फिरवा, दक्षिणा द्या म्हणा त्याला. हा हा हे काढा ना, हेच काढून घ्या. हे वस्त्र आहे वाटतं, शिवलेलं वस्त्र आहे का हे? वस्त्र शिवलेलं आहे का? मग हे खालचं मग हेच काढून द्या. असं इकून बसून द्यायचं असतं देवा त्याला. ओके इथे ठेवली बाजूला. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि डोळ्याला पंडवा नेत्रोदक स्पर्शः हात जोडायचा आपल्या आई वडिलांचं कुलदेवतेचं गुरुचं स्मरण करायचं. श्रीमण महामंगलमूर्तये नमः निर्विघ्नमस्तु सुमुख श्रीगणं तस्य कपिलो गजकर्णिकः लंबोदर शविक्रो विघ्नाशोगणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानि यमटे शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्ते